हालेलुया हालेलुया हालेलुया। इर्मया 9:13-15 वचन। इर्मया 9:13 परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्यापुढे ठेविलेले माझे धर्मशास्त्र त्याने सोडिले, त्याने माझा शब्द ऐकला नाही व त्याप्रमाणे ते चालले नाही। वचन 14 तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले, त्याच्या पूर्वजांनी त्यास शिकविल्याप्रमाणे बालमूर्तीच्या मागे लागले। वचन 15 या सर्व सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, पहा मी या लोकांस कडूदवासाठी त्यास विषाचे पाणी पाजेन। हालेलुया हालेलुया हालेलुया। परमेश्वर पिता काय म्हणतो पहा, देव पिता म्हणतो मी त्यांच्या पुढे माझे धर्मशास्त्र ठेविले, परंतु तरी त्याने ते धर्मशास्त्र पाळले नाही, उलट माझे धर्मशास्त्र त्याने सोडून दिले। त्याने माझा शब्द मान्य केला नाही, उलट ते बाल मूर्तीच्या मागे लागले आणि मला सोडून माझे नियम मोडून ते पाप करू लागले। म्हणून प्रभू म्हणतो मी त्यांना कडू दवाना आणि विषाचे पाणी पाजेन, त्यांना खायला कडू दवाना देईन आणि प्यायला विषाचे पाणी देईन। मी त्यांचा नाश करीन, कारण त्याने माझे धर्मशास्त्र धिक्कारलेले सोडून दिलेले, माझा शब्द मान्य केला नाही, मला सोडून ते बाळ मूर्तीच्या मागे लागलेले, म्हणून मी त्यांना कडू दवाना आणि विषाचे पाणी देईन। या ठिकाणी देव पिता म्हणतो माझे नियम मोडणारे, माझ्या विरुद्ध चालणारे, मला सोडून भलतीच ठिकाणी भटकणाऱ्या लोकांना मी कडू दवाना खायला आणि विषाचे पाणी प्यायला देईन। आपण पाहतो की मात्र हल्ली अन्न सुद्धा विष बनलेले, अन्नामध्ये अनेक अन्न असते ज्याच्यामध्ये भरपूर केमिकल आहे किंवा मात्र जणू काही ते विष। अनेक ठिकाणी बातम्या आपल्या कानावर येतात, कोणी ना कोणी आपल्याला काही गोष्टी सांगतात की खाण्याच्या द्वारे कोणकोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। काही बाहेरच्या खाण्याच्या द्वारे, हॉटेलच्या खाण्याच्या द्वारे काही लोकांचं मृत्यू सुद्धा झालेले आहे, म्हणजे जीव सुद्धा गमावा लागलेले आहे। अशा खाण्याच्या द्वारे काही ज्याच्याद्वारे शरीरामध्ये रोग विकार सुद्धा पसरलेले आहेत। अगदी अन्न विष बनलेले, अगदी फळे असो किंवा इतर अन्न असो, काही खायला असो, विष बनलेले। प्लास्टिक पासून सुद्धा अन्न तयार केलं जाते किंवा जे टाकाऊ वस्तू आहे म्हणजे ज्या खराब गोष्टी आहेत त्यापासून सुद्धा खाण्यासाठी काही अन्न तयार केलं जाते। आपल्याला माहिती नाही हे कसं बनवलंय किंवा याच्यात काय टाकलेले आपल्याला ठाऊक नाही, पण खाते। बघा हल्लीच्या पिढीला बाहेरचं खाणं जास्त आवडते, जसं की मात्र अनेक पिशवीमध्ये असलेले, पॅकेटमध्ये असलेलं खाऊ वगैरे लहान मुलांना हल्ली ते जातात। लहान मुलांना दिलं की मुलं खुश, घरातलं जेवण मात्र आवडत नाही, घरातली रोटी भाकरी आवडत नाही, पण बाहेरचं खाऊ मात्र आताच्या हल्लीच्या मुलांना आवडतं। पण त्याच्यामध्ये किती मात्र केमिकल किंवा किती वाईट गोष्टी आहेत याचा अंदाज, अनुभव आपल्याला मिळत नाही। अन्न विष बनत चाललेले, मात्र पैसा कमवण्यासाठी मनुष्य अगदी चुकीच्या गोष्टीचं अन्न तयार करत आहे किंवा अन्नामध्ये चुकीच्या गोष्टीची मिलावट करत आहे पैशासाठी। मग ती भाजीपाला असो, फळे असो, वस्तू असो, मासली असो, खाऊ असो, कोणती वस्तू असो, अगदी अनेक गोष्टीमध्ये मिलावट आहे, जे खाऊन खाऊन माणसाच्या शरीरामध्ये रोग पसरत चाललेले आहेत। पहिल्याच्या आजापा आणि आताच्या तरुण मुली किंवा तरुण पिढीला उभं करा, जेवढे आता आजा काम करू शकतात ना ते आताची पिढी नाही करू शकत, कारण बाहेरचं खाऊन खाऊन शरीर जे आहे हे कमजोर आणि हाडे कमजोर झालेले आहेत, विष बनलेले अन्न। आणि प्रभू इकडे काय म्हणतो पहा, प्रभू म्हणतो ज्याने माझं धर्मशास्त्र नाकारलेले आहे, माझ्या धर्मशास्त्राप्रमाणे जे चालत नाही त्या लोकांना हे विष खायला मिळेल, ते लोक हे विष खातील, त्यांना मी विषाचे पाणी आणि कडू दवाना त्याला खाव्यास देईल, ज्याद्वारे त्यांचा नाश होत जाईल। म्हणजे त्यांना पौष्टिक चांगलं अन्न नव्हे तर त्यांना विषाचे अन्न मिळेल आणि त्याच्याने त्याचा नाश होईल। देवा विपरीत चालणाऱ्या व्यक्तीवर या कडू दवना किंवा विषाचा असर होणार, ज्याद्वारे आपण जगामध्ये पाहतो की अनेक अन्न, अनेक धान्य, अनेक वस्तू मात्र विषाप्रमाणे बनवल्या जाते, जे खाऊन अनेक लोक मरत आहेत, अनेक लोकांच्या शरीरात मोठमोठे
आजार जखडलेले आहेत, तर त्या अन्नाच्या द्वारे, खाऊद्वारे माणसाचं शरीर दिवसेंदिवस कमजोर बनत चाललेलं आहे. प्रभू म्हणतो, माझ्या विपरीत चालणारे लोक, आज्ञा मोडणारे, पाप करणारे लोक मात्र अशा प्रकारचं न खाणार आणि अशा अन्नाने त्यांचा नाश होत जाणार. कडू दवाना प्रभू त्यांना खाव्यास देईल, विषाचे पाणी देणार. जे देवा विरुद्ध वागतात अशा लोकांची परिस्थिती अशी येणार. हल्ली हे सर्व चाललेलेच आहे. आताच्या काळात या अनेक गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणून बायबल काही सांगते बघा, विलापगीत 3:5, त्याने विष व दुःख याचा कोट माझ्या भोवती घातला आहे, रचिला आहे. यरुशलेम म्हणते, यरुशलेम बाबतीत इर्म्याने गायलेले विलापगीत. खरं यरुशलेम पूर्ण परमेश्वराच्या विरुद्ध त्यावेळेला वागत होते. यरुशलेमचे लोक परमेश्वराच्या विरुद्ध गेले होते. म्हणूनच 70 वर्ष बंदिवान म्हणून बाबेल देशात नबुकदनेस्सर राजाच्या हाताखाली होते. पापामुळे, त्यांच्या राजांच्या दुष्कृत्यामुळे, इस्रायल यहुदी लोकांच्या घोर कर्मामुळे, चुकीच्या कर्मामुळे आणि त्यांची घोर पाप वाढल्यामुळे वचन सांगते, यरुशलेम म्हणत आहे, त्याने माझ्या भोवती विषाचा कोट रचिला आहे. म्हणजे माझ्या बाजूला पाहिलं तर विषच मला दिसते. विलापगीत 3:15, त्याने मला क्लेशाने व्यापिले, तो मला कडू दवाना पाजित आहे. कडू दवाना तुम्हाला पाजित आहे, तुम्हाला मात्र क्लेशाने व्यापत आहे, कडू दवाना तुम्हाला पाजित आहे. विलापगीत 3:19, माझी विपत्ती व माझे भ्रमण कडू दवाना व विष याचे स्मरण कर. यरुशलेम देवाला म्हणते की माझी विपत्ती तू पहा आणि कशा प्रकारे कडू दवानाचा मला सामना करावा लागत आहे, विषाचे पाणी मला प्यावे लागत आहे. प्रभू याचं तू स्मरण कर. पापामुळे माणसाच्या जीवनात ही कठीण आणि बिकट परिस्थिती येणार. पापामुळे माणसं अशा गोष्टी येतील ज्याचा मनुष्य विचार पण करू शकत नाही. नीट त्याला अन्न म्हणून खायला मिळणार नाही, नीट पाणी म्हणून प्यायला मिळणार नाही. आता शेवटच्या दिवसात अशी घटना घडेल की बायबल सांगते, प्रकटीकरण 8:10-11. तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा नद्याच्या व झराच्या 1/3 पाण्यामध्ये पडला. त्या ताऱ्याचे नाव ती कडू दवाना. त्याचे पाणी कडू झाले व त्या पाण्याने माणसापैकी पुष्कळ माणसे मरण पावली म्हणजे नष्ट झाली. बायबल काही स्थिती पहा, ज्या वेळेला हा तारा पाण्यामध्ये पडला, कडू दवाना त्या ताऱ्याचं नाव आहे. नदी आणि झऱ्याचे पाणी याच्यामध्ये तो तारा पडत आहे आणि त्याचं पाणी पिणारे लोक काय करतील? मरण पावतील, मृत्यू पावतील. म्हणजे पाणी पण कडू बनेल, विष बनेल. पाणी विष बनलं जाईल. या शेवटल्या दिवसामध्ये पाणी पण विष बनेल. अगदी काही गोष्टी पाहतो, अनेक ठिकाणी अशा काही कंपन्या, काही अशा वस्तू बनवल्या जाते की त्याची घाण, त्याची दुर्गंधी, त्याचं केमिकल पाण्यामध्ये उतरत चाललेले आणि चांगलं पाणी खराब बनत चाललेले, दूषित बनत चाललेले. नळाच्या द्वारे येणारं पाणी, पाईपलाईनतून येणारं पाणी, याच्यामध्ये काही बाथरूमचं जाणारं पाणी किंवा दूषित पाणी त्याच्यामध्ये मिक्स होते. पाईपामध्ये कुठे पाईप फुटलेली असते तरी घाणीचं पाणी त्याच्यात मिक्स होते आणि मग ते पाणी घरोघरी काही ठिकाणी पोचते आणि मग त्या पाण्याने काही ना काही आजार सुरू आहे, काही ना काही त्रास सुरू आहे. उलट्या होणे, जुलाब होणे, पोटात दुखणे, काही ना काही त्रास सुरू आहे. पाणी विष बनलेलं आहे आणि शेवटच्या दिवसाचा कडू दवाना तारा पाण्यामध्ये पडणार आहे, ज्याच्याने पाणी कडू विष बनणार आणि ज्याच्याने माणसे पण मरणार. शेवटच्या दिवसात घटना होणार. खाणं अन्न विष बनणार, पाणी विष बनणार. पण जे प्रभूमध्ये जीवन जगतात त्यांना प्रभू वाचवणार, ते सुरक्षित राहणार. त्यांनी विष पिलं तरी त्यांना काय होणार नाही. याचा अर्थ असं नाही की जाणून बुजून विष प्यायचं, मुलीच नाही. पण त्यांच्यावर विषाचा असर होणार नाही. मार्क 16:15 ते 18 प्रभूने शेवटच्या आज्ञा देताना म्हटलं, अखेरच्या आज्ञा, जा सुवार्तेची घोषणा करा, पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नंतर बप्तिस्मा द्या. जो विश्वास धरी तो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरत नाही तो शिष्यास पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर एक चिन्ह होतील, ते सर्प उचलतील आणि कोणतेही प्राणघातक पदार्थ जरी त्याने पिला तरी तो त्याला मुलीच बांधणार नाही. आता वचन घ्यायचं ते सर्प उचलतील प्राणघातक, म्हणजे विषाचा पदार्थ जरी त्याने खाल्ला पिल्ला तरी त्याला काही त्रास होणार नाही. प्रभूमध्ये जीवन जगणारी व्यक्ती प्रभूचे नियम, आज्ञा, विधी
पाळणाऱ्या व्यक्तीवर विषाचा पण परिणाम होणार नाही. शेवटच्या दिवसात अन्न विष होईल, पाणी विष होणार, पण प्रभू मध्ये जीवन जगत आहे त्यांना कोणताच त्रास होणार नाही, त्यांना कोणताच अपाय होणार नाही. पण प्रभूच्या विपरीत चालणारे, धर्मशास्त्र सोडून देणारे, मूर्तीपूजेच्या आहारी जाणारे, चुकीच्या रीतीने जीवन जगणारे लोकांवर या विषाचा असर होणार म्हणून बायबल सांगते. हालेलुया. हबक्कूक या पुस्तक आपल्याला काय सांगते? हबक्कूक या पुस्तकामध्ये 2 अध्याय 15 ते 17 इथे आपण हे वचन आणि रमाबाई पंडिताने, ज्यांच्याकडे रमाबाई पंडिताचा बायबल आहे त्यांनी ते पण बायबल उघडा. आपण या दोन्ही गोष्टी आता पडताळून पाहणार आहोत. तर तिकडे काय दिले बघा. हबक्कूक 2 अध्याय 15 ते 17 वचनापर्यंत. जो आपल्या शेजाऱ्या मद्य म्हणजे दारू पाजितो त्या धिक्कार असतो. तू त्याची नंगता पाहावे म्हणून आपल्या संतप्त क्रोधात मिसळून त्याला मस्त करीतो. सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली तर तूही पी आणि बेसुक्त्यासारखा हो. परमेश्वराच्या उजव्या हाताचा प्याला तुझकडे वळेल. तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल. लबोनावर केलेला जुलूम तुला घेईल. जनावराचा झालेला नाशला घाबरवेल. माणसाचा रक्तपात आणि भूमीवर, शहरावर व त्यातील सर्व रहिवाशावर केलेला जुलूम यामुळे असे होईल. आता बायबल सांगते जो आपल्या शेजाऱ्यात दारू पाजतो, जो दारू बनवतो, दारू विकतो आणि एकमेकाला दारू पाजितो त्या बाबतीत बायबल सांगते प्रभू म्हणतो तू एकमेकाला दारू पाजितोस का? दारू बनवून एकमेकाला दारू पाजितोस? तर प्रभू म्हणतो माझ्या संतप्त क्रोधाचा प्याला तू पी. त्या ठिकाणी रमाबाई पंडिताने लिहिल्या बायबलमध्ये विषाचा प्याला तू पी. एकमेकाला दारू पाजणारे, दारू बनवणारे लोकांना प्रभू कोणता प्याला प्याला देणार आहे? विषाचा प्याला. रमाबाई पंडिता या हिने केलेल्या बायबलमध्ये केलेल्या उल्लेखाप्रमाणे विषाचा प्याला परमेश्वर पिता त्यांना प्यायला दे. जे दारू बनवतात, विकतात, एकमेकाला दारू पाजतात, देव त्यांना विष पाजणार. कारण प्रभू म्हणतो की तू मात्र झाडांवर, जनावरे आणि मनुष्य याच्यावर तू जुलूम केलेले आहे. आता दारू बनवणारा, दारू पिणारा, पाजणारा तू याच्यावर कसा जुलूम करतो पहा. तर वचन सांगते लबोनावर म्हणजे झाडांवर, लाकडांवर. कारण तू झाडं पानं तोडतो, लाकडं तोडतो आणि दारू बनवण्यासाठी तू वापरतो. म्हणजे झाडांवर अन्याय झाला, म्हणजे झाडाचा उपयोग तू नशा बनवण्यासाठी करतेस किंवा तू करतोस. दुसरी गोष्ट जनावरे. कारण दारू बनवल्यानंतर त्याचा जो बार किंवा त्याचं जे काही टाकाऊ पदार्थ जो असतो ते टाकलं जाते, जमिनीमध्ये ओतलं जाते आणि जर मात्र ती जनावरे किंवा काही कोणी खाते तर त्यांना त्याचा त्रास होते. दुसरं दारू बनवून विकल्यामुळे, अनेकाला पाजल्यामुळे वचन सांगते की तो माणसावर जुलूम होतो. म्हणजे अनेक लोक दारू पितात, त्याच्यामुळे दारूने त्यांचं शरीर कमजोर होते आणि त्याच्या लिव्हरवर त्रास होतो, त्यांचं आयुष्य कमी होते. एवढंच नाही, तो पुरुष तर मरतो पण त्यामुळे त्याची बायको विधवा होते, मुलं अनाथ होतात, म्हणजे त्याच्या कुटुंबाची पण वाट लागते. म्हणजे जनावरे, मनुष्य, लाकडे, झाडे, देश या सर्वांवर जुलूम होतो दारू बनवणारा, दारू विकणारा, दारू पाजणारा या व्यक्तीमुळे. म्हणून प्रभू म्हणतो मी तुला विष पाजीन. प्रभू म्हणतो विषाचा प्याला तुला पाजणार नाही, तुला मी नष्ट करीन कारण तू हे काम करतोस. म्हणजे चुकीची कामं करणाऱ्या लोकांना प्रभू विषाचा प्याला पाजणार आहे, विष पाजणार त्यांना. जी कामं चुकीची लोक करत आहे, दारूचे, वाईट व्यसनाची कामं करत आहे, इतरांना प्यायला देत आहे, इतरांना वाईट व्यसन खायला देत आहे, अशा लोकांना प्रभू विष पाजणार. हालेलुया, हालेलुया. अशा लोकांना देव विष देणार आणि त्यांचा नाश करणार, त्याला प्रभू नष्ट करून टाकणार. त्यांचं अन्न विष बनेल, त्यांचं पाणी विष बनेल. अशा रीतीने, चुकीच्या रीतीने वागणाऱ्या लोकांवर देवाचा कोप भडकेल. पुढे बायबल काय सांगते? आमोस या पुस्तकामध्ये 6 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 12 ते 14 वचनापर्यंत घोडे खडकावर धावतात काय? कोणी तेथे बैल नेऊन नांगरतात काय? तुम्ही तर न्यायाऐवजी विष व धार्मिकतेच्या फलाऐवजी कडू दवाना केला आहे. तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल हर्ष करीता. तुम्ही म्हणता आम्ही आपल्या सामर्थ्याने सत्ता संपादिली नाही का?
परमेश्वर सेनाधीश देव म्हणतो, पहा इस्रायलाच्या घराण्या मी तुम्हावर एक राष्ट्र उठवीन, ते हमाताच्या सीमेपासून अराबाच्या ओहलापर्यंत तुम्हास पीडित येईल. आता प्रभू काय म्हणतो की तुम्ही काय केलेले, तुम्ही मात्र धार्मिकतेच्या फलाऐवजी कडूदवाना आणि न्यायाऐवजी विष बनवलेले आहे. तुम्ही स्वतः विष आणि धार्मिकतेऐवजी कडूदवाना तयार केलेले. अनेक लोक जे धंदा व्यवसाय व्यापार करताना मात्र त्याच्यामध्ये मिलावट करत आहे. ते हा विचार करता कोणी मरायचं तर मरू दे, कोणाचं काय व्हायचं ते होऊ दे, मला पैसा मिळतो ना बस. आणि जी कोणी खाण्यापिण्याच्या बाबतीत वस्तूच्या बाबतीत मिलावट करून त्यांना विष बनवतात, न्यायाऐवजी धार्मिकतेऐवजी विषाची पेरणी विषाच्या गोष्टी तयार करतात ज्याच्याने इतरांना त्रास होतो. तर प्रभू काय म्हणतो प्रभू म्हणतो तुम्ही असं करता तर मात्र मी तुमचा नाश करीन, अनेकाला तुमच्या जीवावर उठवीन आणि मग ते तुम्हाला पीडित येईल, तुम्हाला पीडा भोगावी लागेल. जर तुम्ही मात्र धार्मिकता चांगली गोष्टी याच्याऐवजी विष पेरता, काही वेळेला बघा सर्व चांगलं चाललंय माणसामध्ये, पण एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये विष पेरून जाईल, भांडणं लावून देईल. तर प्रभू म्हणतो तुम्ही न्यायाऐवजी धार्मिकतेऐवजी विष आणि कडू दवाला पेरता, जिथे चांगलं चाललंय तिथे भांडण लावता, चुकीचं करता, तर मी तुम्हाला पीडीन. माणसाचे शब्द पण विष आहे. आणि अशा प्रकारे प्रभू म्हणतो मी तुम्हाला नष्ट करीन, जर तुम्ही चुकीची कामं करतील तर मीच तुम्हाला विष पाजेन. आज पाहतो अनेक ठिकाणी मात्र अन्नधान्य विष बनलेलं आहे. तांदूळ प्लॅस्टिकचे आलेले आहेत, अनेक फळे अनेक वस्तू प्लॅस्टिकच्या बनलेल्या आहेत. अगदी पॅकेटाला येणारा लहान मुलं खाऊ देतात ना, त्याच्यामध्ये सुद्धा प्लॅस्टिक केमिकल आहे. मुलांना खाऊन मात्र कॅन्सर सारखे आजार पुढे तयार होतील, अनेक त्रास मात्र त्याच्यावेळी तयार होतील. हे विष बनलेले अन्न म्हणून. हालेलुया. म्हणून बायबल सांगते की अशा प्रकारे जे लोक विष बनवत आहेत त्यांचा पण परमेश्वर नाश करील. कारण माणसामध्ये हे सर्व विषाच्या गोष्टी सुरू झाल्या. अनुवाद 29:18 बघा मनुष्य कशा प्रकारे विष तयार करत आहे. परमेश्वर पिता म्हणतो या मोशेच्या द्वारे, आज आपल्याला परमेश्वर याच्यापासून परावृत्त होऊन त्या राष्ट्राच्या देवाची सेवा करावायला आपले मन प्रवृत्त करील असा एखादा पुरुष, स्त्री, कुल किंवा वंश तुमच्या लोकात कदाचित असावायचा. कोण जाणे विष व कडू दवाने येणारे बोल तुमच्यामध्ये असेल. मोशे काय म्हणते? मोशे म्हणते की मात्र तुम्हाला तर परमेश्वराचे नियम, आज्ञा, विधी सर्व शिकवलेले आहेत की तुम्ही देवाच्या मार्गाने वचनाने चालावे. परंतु पुढे जाऊन तुमच्यामध्ये अशी लोक निर्माण होतील, अशी कुली निर्माण होतील, विष पेरणारी, कडू दवाना पेरणारी. कोण जाणे असे लोक येतील. आज खरोखर आज असे लोक निर्माण झालेले आहेत जे विषाने आणि कडू दवानाने भरलेले आहेत. चांगले चाललेल्या ठिकाणी भांडण लावून देते, मात्र प्रार्थनामय जीवन जगणाऱ्या लोकांना भडकवण्याचं काम करून त्याला बाहेर काढते. दया मोशेने स्वतः म्हटले कोण जाणे कडू दवानाने विष घालणारे लोक तुमच्यामध्ये पैदा होतील, निर्माण होतील आणि ते तुम्हाला परमेश्वरापासून दूर करतील, देवाच्या विरुद्ध तुम्हाला सांगतील. असे मूल तयार होईल. आणि आज असे लोक झालेले आहेत जे विष पेरत आहे इतर लोकांमध्ये, कडू दवाना पेरत आहे आणि अनेक परमेश्वराच्या लोकांना परमेश्वरापासून दूर करत आहे. इब्री लोकासपत्र 12:15 बायबल सांगते सावध असा, तुमच्यामध्ये कडूपणाचं मूल तयार होऊ नये म्हणून. त्या सवाची आठवण करा, त्याने रडून पश्चाताप केला तरी त्याला संधी मिळाली नाही. म्हणून तुमच्यामध्ये कडूपणाचं मूल तयार होऊ नये म्हणून सावध राहा. हे विश्वाचं मूल तयार होऊ नये म्हणून सावध राहा. तुम्ही देवाच्या विरुद्ध जाणार, प्रभूचे नियम मोडणार, तुमच्यामध्ये विषाचं मूल तयार होणार, कडू दवानाचं मूल तयार होणार आणि तुम्ही स्वतःला पण नष्ट करून टाकणार. म्हणून सावध असा की तुमच्यामध्ये तयार होणे. अनुवाद 32:31-32 त्यांचे द्राक्ष विषारी आहेत जे मूर्तीला मानतात, मात्र त्यांच्यामध्ये विष आहे. जोग्या सापाचे, नागाचे विष जणू काय त्यांच्यामध्ये, ते दंश करणारे लोक आहेत. वचन काय सांगते? जे देवा विरुद्ध चालतात, मूर्ती पूजा करतात, पाप करतात, अशा लोकांमध्ये, अशा लोकांच्या वस्तू
विषारी आहेत, ते सापासारखे दंश करणारे लोक आहेत, ते विषाने भरलेले आहेत, ते स्वतःला पण नष्ट करतील आणि दुसऱ्यांना पण नष्ट करतील. अशी लोक विषाने भरलेली लोक आहेत. अशाही लोकांमध्ये पापाचंही विष कार्य करत आहे, देवाविरुद्ध जाणारे लोक. म्हणून अशा लोकांपासून सावध राहा, ज्याने आपल्याला हे कडूपणाचं विष घालू नये. म्हणजे शब्दाचं, देवाविरुद्ध भडकवण्याचं, देवापासून दूर नेण्याचं विष आपल्याला घालू नये. म्हणून सावध राहा. परमेश्वरामध्ये आपल्याला वाढायचंय. आपण देवाच्या विरुद्ध जाणार तर आपला नष्ट नक्की होणार, मग देवच आपल्याला नष्ट करणार, मग आपण वाचणार. पण दुसऱ्या कोणी आपल्याला देवापासून दूर करू नये म्हणून सावध राहायचंय, म्हणून स्थिर राहायचंय. जे प्रभू विपरीत जाणार, प्रभू स्वतः त्यांना कडू दवाना आणि विषाचं पाणी देणार, नष्ट करून टाकणार. मग त्यांचा काही फायदाच नाही, कारण ते परमेश्वरापासून दुरावले ते अनेकांना दुरावतील. म्हणून प्रभू त्यांना नष्ट करणार, पाप करणारे, वाईट करणारे, देवाला ओळखून सुद्धा देवाच्या विपरीत आणि विरुद्ध चालणारे लोक नष्ट होणार. आपल्या जीवनात ते घडू नये म्हणून आपल्याला सावध राहायचंय. आपल्याला प्रभूच्या नियमाप्रमाणे चालायचंय. इर्मिया 23:15 संदेष्टाविषयी प्रभू म्हणतो, जे संदेष्टे परमेश्वराचे नियम पाळत नाही, आज्ञा पाळत नाही, चुकीच्या रीतीने चालतात, प्रभू म्हणतो मी सुद्धा त्याला खाव्यास कडू दवाना आणि प्याव्यास विषाचं पाणी देईन. आज प्रभूच्या नावाने अनेक पास्टर ब्रदर निघालेले आहेत, पण मात्र प्रभूची सेवा काही मात्र नीट करत नाही, तर मात्र पैशासाठी कामं करत आहेत, लोकांना भडकवण्याचं काम करत आहेत, चुकीचं शिक्षण मात्र देते. प्रभू म्हणतो मी त्याला कडू दवारा खायला घालीन, मी त्याला विषाचं पाणी प्यायला देईन. देवाविरुद्ध जर काम करत असतील तर देव स्वतः त्याला नष्ट करेल. कडू दवाना आणि विषाचं पाणी देव त्यांना घालेल. म्हणून आपल्याला देवाच्या वचनात नियमात चालायचंय. हल्ली तर हे गोष्टी चाललेल्या आहेत, अन्न विष तर बनलेले आहे, कडू दवाना तर बनलेलंच आहे, यात काही शंका नाही. पण जे टिकून राहणार, जे प्रभूमध्ये स्थिर राहणार, ते वाचविण्यात येणार, त्यांना कोणताच अपाय होणार नाही. बायबल काय सांगते, 2 राजे 4 वचन सांगते 38 ते 41 वचनापर्यंत. जेव्हा अलिशा संदेष्टाकडे जेव्हा काही शिष्य मात्र आले होते आणि तिथे मात्र संदेष्टासाठी मात्र अलिशा संदेष्टाच्या शिष्यासाठी जे संदेष्ट तिकडे आले होते त्यांच्यासाठी जेवण तयार करायला सांगितलं. आणि मात्र जेवण चुलीवर मांडलं. एक मोठं बहुगुणी म्हणजे एक मोठं टोप मांडले आणि त्या टोपामध्ये भाजी मांडली. तेव्हा एका माणसाने रानात जाऊन इंद्रायणे म्हणजे त्याने काकड्या आणल्या आणि काकड्या चिरून त्याने त्या भाजीत टाकल्या, पण त्या काकड्या कडू होत्या हे त्याला माहिती नाही. आपण अनेक वेळा बघा काकडी पाहतो, म्हणजे काकडी कापल्यानंतर काकडी खाताना अनेक वेळा काकडी कडू पण लागते ना. हा अनुभव आपण घेतलेला आहे. काकडी, दुधी वगैरे काही कसा भाजीपाला असतो जो मात्र म्हणजे भाजीपाला चांगला असतो, अचानक ती भाजी मात्र भले ती कडू नसते पण मात्र ती भाजी काही वेळा कडू लागते. तेव्हा ती भाजी घ्यायची नाही किंवा ती खायची नाही. कडू असल्यामुळे त्याच्यामध्ये विष बनायला सुरुवात होते. मग ती काकडी असो या दुधी असो इतर भाजीपाला, पण काही भाजी डायरेक्ट कडूच असते. डायरेक्ट कडू म्हणजे मात्र मुलापासून ती कडू असतं की कारेल असेल किंवा मेथी असेल तर ती चांगली आहे, ती वाईट नाही. पण काही भाजी चांगली असताना जेव्हा ती कडू बनते तेव्हा ती खाऊ नये, कारण त्याच्यामध्ये विष तयार होते. तर काकडी सुद्धा काही वेळेला आपल्याला कडू लागते, तर ती कडू काकडी खायची नसते कारण त्याच्यामध्ये विष तयार होते. तर याही व्यक्तीने काय केलं, त्याने रानातल्या मात्र काकड्या आणल्या, काकड्या चिरून त्याने भाजीमध्ये टाकल्या. त्या कडू होत्या, त्या काकड्या कडू असल्यामुळे भाजी कडू झाली. कडू झाल्यामुळे भाजी विष बनली गेली. आणि जेव्हा त्यांना जेवायला वाढलं तेव्हा ती ओरडू लागली, हाय हाय बहुगुण्याच्या जेवणात विष आहे म्हणून, म्हणजे आता आम्ही मरणार. तेव्हा अलिशा संदेष्टाने काय म्हटलं की मला थोडंसं सपीठ आणून द्या, म्हणजे मैदा. तेव्हा अलिशा संदेष्टाकडे थोडंसं पीठ आणून दिलं. अलिशा संदेष्टाने ते पीठ घेतलं आणि त्या भांड्यामध्ये म्हणजे त्या भाजीमध्ये टाकलं. जेव्हा त्याने ते टाकलं तेव्हा त्या भाजीचा करवटपणा, कडूपणा निघून गेला आणि भाजी चांगली झाली. बघा, त्या भाजीमध्ये विष तयार झालं होतं, परंतु अलिशा संदेष्टाने थोडंसं पीठ टाकल्यावर भाजीतलं विष नाहीसं झालं किंवा त्या भाजीतला कडूपणा नाहीसा झाला आणि भाजी चांगली बनली. ती देवाचे संदेष्टाचे शिष्य होते, देवाचे शिष्य होते, त्यामुळे देवाने विष त्याच्यातून काढून टाकलं अलिशा संदेष्टाच्या द्वारे आणि भाजी चांगली केली. प्रभू आपल्या लोकांना विष देणार नाही खायला,
विष असलं तरी प्रभू ते नाहीसं करून टाकेल. विष असलं तरी ते नाहीसं करून टाकेल. प्रभू आपल्या लोकांवर अनुग्रह करतो. जे प्रभूचे नियम पाळतात, जे आज्ञा पाळतात, जे वचनाप्रमाणे चालतात, प्रभू त्यांना सुरक्षित ठेवेल. प्रभू त्यांना विष घालणार नाही. कोणी घातलं तरी विषापासून प्रभू त्यांना वाचवेल. प्रभू त्यांना सुरक्षित ठेवेल. हालेलुया. परंतु जे प्रभूच्या विपरीत चालत आहेत, विरुद्ध चालत आहेत, त्यांना मात्र विष खाव्यास मिळेल. पुढे वचन काय सांगते पहा, इर्मया पुस्तकामध्ये 8 अध्यायामध्ये 13 ते 14 वचनापर्यंत त्या ठिकाणी परमेश्वर पिता म्हणतो की ह्या लोक माझ्या विरुद्ध चालत आहेत, माझे नियम मात्र मोडत आहेत, आणि म्हणून परमेश्वर पिता म्हणतो मी यांच्या जीवनात काय करीन पहा. प्रभू म्हणतो मी त्यांचा अगदी नायनाट करीन. द्राक्षलतेवर द्राक्ष, अंजिराच्या झाडा अंजीर नसतील, पाणी वाळून जातील, म्हणून त्यास पायाने तुडवितील, अशाच मी नेमीन. आपण स्वस्त का बसलो, जमावा चला, आपण तटबंदीच्या नगरात शिरू व तिथे नष्ट होऊ, कारण आम्ही परमेश्वर विरुद्ध पाप केले आहे, म्हणून आम्ही नाश पावावा असे परमेश्वर आमचा देव याने ठरविले आहे, व विषाचे पाणी आम्हास प्याव्यास दिले आहे. काय समजे वचन? द्राक्षलतेवर द्राक्ष नसतील, अंजिरावर अंजिरी नसतील. कोणतंही काम करा यश येणार नाही, कारण आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलेले आहे. परमेश्वराने आमचा नाश करण्याचे ठरविलेले आहे आणि आम्हाला विषाचे पाणी प्याव्यास दिलेले. आम्ही देवाविरुद्ध पाप केलेले आहे, म्हणून आम्हाला विषाचं पाणी प्यायला मिळत आहे. देवाने आमचा नायनाट करण्याचं ठरवलेले आहे. आम्हाला यश नाही, आमची उन्नती नाही, कारण आम्ही देवाविरुद्ध पाप केलेले. म्हणजे परमेश्वराच्या विरुद्ध पाप करणाऱ्या लोकांना विषाचं पाणी प्यावं लागेल. त्यांचं अन्न धान्य विष बनलं जाणार. यश, उन्नती, प्रगती त्यांना कधी लाभणार नाही. देवाविरुद्ध चालणाऱ्या लोकांमध्ये अनेक प्रकारची संकटे कार्य करणार, अनेक प्रकारच्या समस्या कार्य करणार. बघा, अनेक आजारपणामुळे हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे खाल्लं तर हा आजार वाढेल, तो आजार वाढेल ना. भीती बसली लोकांच्या शरीरामध्ये. आजारपणामुळे खायची इच्छा पण खाऊ शकत नाही, चाय प्याऊ शकत नाही, डायबिटीस वाढणार, तेलाचं खाऊ शकत नाही, किंवा जसं की मात्र ही भाजी खायची नाही, ती भाजी खायची नाही, मासली खायचं नाही, मटण खायचं नाही, चिकन खायचं नाही, एवढंच खायचं, याच्या पलीकडे खायचं नाही, भात खायचं नाही, चपातीच खायची, एवढा प्रवास करायचा, चालायचं, फिरायचं, एवढाच वेळ झोपायचं, कितीतरी साऱ्या गोष्टी. आजारपणामुळे भीती बसले माणसामध्ये. अन्नच त्यांच्यासाठी विष बनले. खाल्लं तर त्रास होणार, खाल्लं तर आजार वाढणार. चांगलं नाही ते सुद्धा त्यांच्यासाठी विष बनत आहे. खाऊ शकत नाही, खायची इच्छा पण खाऊ शकत नाही. भीती, आजार वाढला, मग त्रास झाला, मग हालेलुया आल्या, म्हणून अन्न विष बनले माणसासाठी. जो मनुष्य प्रभूमध्ये जीवन जगतो, प्रभूचे नियम पाळतो, प्रभूच्या आज्ञा पाळतो, प्रभू त्याला सुरक्षित ठेवितो, प्रभू त्याची काळजी घेतो, प्रभू त्याला कोणताही अपाय होऊ देणार नाही, प्रभू त्याला कोणताही त्रास होऊ देणार नाही, प्रभू त्याला सुरक्षित ठेवणार, प्रभू त्याची काळजी घेणार. बघा वचन काय सांगते, निर्गम 15:22 ते 25 वचनात. इस्रायल लोक मारा या ठिकाणी आले. मारा म्हणजे कडू. त्या ठिकाणी आल्यानंतर त्या लोकांनी तिथे नाव दिलं मारा म्हणजे कडू, कारण त्यांना भरपूर पाण्याची तहान लागली होती आणि पाणी आढळलं ती पण कडू होतं. पाणी होतं कडू, पिऊ शकत नाही. तेव्हा मात्र परमेश्वर पित्याने मोशेला एक झाड दाखवलं आणि मोशे संदेष्टाने ते झाड त्या पाण्यात टाकलं. तेव्हा त्या पाण्याचा कडूपणा निघून गेला, म्हणजे विषासारखा पदार्थ नाहीसा झाला आणि पाणी गोड बनलं आणि इस्रायल लोकांनी ते पाणी प्यायलं. बघा, पाणी कडू होतं, लोक पिऊ शकत नाही, जणू काही विष. पण ते पित्याने मोशेला एक झाड दाखवलं, मोशेने पाण्यात ते झाड टाकलं आणि पाणी गोड बनलं गेलं. विष नाहीसा झालं, कडूपणा पाण्यातला नाहीसा झाला. मग त्या ठिकाणाचं नाव पडलं मारा. मारा म्हणजे कडू, क्लेशदायक. आणि परमेश्वराने कडू पाण्याचं गोड पाणी बनवलं. प्रभू आपल्या लोकांसाठी विष नाहीसं करणार आणि अमृत तयार करणार. जे परमेश्वरामध्ये जीवन जगतात, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतात, परमेश्वर त्यांना अनुग्रह देणार, प्रभू त्यांना आशीर्वादित करणार. पण देवाला सोडणारे, देवाला विसरणारे, पाप करणारे, वाईट करणारे, चुकीचं जीवन जगणारे लोक विषाचं अन्न खातील, विषाचं पाणी पितील.
आणि नष्ट होतील, नाहीसे होतील, विकाराने, आजाराने, रोगाने ते ग्रासले जातील. अनेक प्रकारची पीडा त्यांच्या शरीरामध्ये कार्य करेल, अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतील. योग 20:12-16. दुष्टता त्यांच्या जिभेला गोड लागली, ती त्याने जिभेखाली दाबून ठेवली, ती त्याने तशीच राखून ठेवली, सोडिली नाही, आपल्या तोंडातच धरून ठेवली. तरी त्याचे अन्न त्यांच्या पोटात पालटून त्याच्या काही पुरुषाचे विष बनेल, त्याचे धन गिल्ले होते ते तो ओकून टाकेल, देव ते त्याच्या पोटातून बाहेर काढेल, तो पुरुषाचे विष चोखेल, नागाचा दंश त्याचा प्राण हरण करेल. आता वचन काय सांगते पहा. वचन सांगते, ज्याने दुष्टता आपल्या दाताखाली दाबून ठेवले, पाप, वाईट, अधर्माचा पैसा, अधर्माचं अन्न जो खाते पिते त्याचा उपयोग येते, की त्याने तसं धरून ठेवलं, सोडलं नाही, पाप सोडलं नाही, अधर्म सोडला नाही, दुष्टाईने पैसा कमावला, दुष्टाईने अन्न मिळवलं. वचन सांगते की मात्र ती त्याने पाप करायचं सोडून दिलं नाही, म्हणून त्याच्या शरीरामध्ये विष, सापाचं, नागाचं विष तयार होईल आणि ते त्याच्या पोटामध्ये जाईल आणि ते त्याला दंश करील, त्याचा नाश करील. आता वचन काय सांगते, जे लोक दुष्टता दाताखाली दाबून ठेवतात, म्हणजे अन्यायाने पैसा मिळवून खातात पितात, दुष्टाईने धन मिळवून खातात पितात, पाप करून धन मिळवतात, संपत्ती मिळवतात, इतरांना लुबाडून संपत्ती मिळवतात, त्या व्यक्तीच्या शरीरात विष तयार होईल आणि त्याचा जीव घेईल. ते विषच त्याचा जीव घेईल, म्हणजे त्याचं अन्न तू खातो पितो ते विष बनलं जाईल, कारण त्याने दुष्टाईने पैसा कमावून अन्न खाल्लेलं आहे म्हणून. पाप करणारे, देवाविरुद्ध चालणारे, एकमेकाला लुबाडून पैसा कमावणारे, एकमेकाला अन्याय करून पैसा मिळवणारे लोकांच्या जीवनात विष तयार होणार. ते सतत आजारी पडत राहणार, त्याचा पैसा सतत डॉक्टरकडे जाणार, काही ना काही समस्या, निराशा सतत त्यांच्या जीवनात उत्पन्न होणार, काही ना काही अडथळे, काही ना काही समस्या सतत त्यांच्या जीवनात, कुटुंबात निर्माण होत राहणार. ते शेवटी त्यांचा विष बनणार. देवाविरुद्ध वागणाऱ्या लोकांमध्ये विष तयार होणार. आपण देवाचे नियम पाळतो, आज्ञा पाळतो, तर परमेश्वराचा अनुग्रह आपल्यामध्ये राहणार, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्यावर असणार, आपल्याला कोणताही अपाय होणार नाही, कोणताही त्रास होणार नाही. पण प्रभू विपरीत चालणारे लोक स्वतःवर संकट ओढून घेतील आणि स्वतःचा नाश करून घेतील, स्वतःलाच ते नष्ट करून बसतील, स्वतःचाच ते नाश करून बसतील. म्हणून आपल्याला सावध राहायचंय, प्रभूच्या वचनात आणि नियमात चालायचंय, चुकीची कर्म सोडून द्यायचंय, कारण हल्ली मात्र जगात विषाचं अन्न बनलेले, त्याचा असर आपल्या जीवनावर होऊ नये म्हणून प्रभूमध्ये चाला, वचनात चाला. प्रभू आपल्याला कोणता त्रास होऊ देणार नाही, प्रभू आपल्याला सुरक्षित ठेवणार. आपण त्याचे नियम पाळतो, आज्ञा पाळतो, त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, आपल्याला काहीच त्रास होणार नाही. कारण शेवटचे दिवस आहेत, आपण शेवटच्या दिवसात आहोत, हे होणारच. कडू दवारा सुद्धा पाण्यात पडणार आहे, म्हणजे कडू दवारा म्हणजे हा तारा, पाणी पण खराब होणार आहे, अन्नधान्य पण खराब होत चाललेले, विष बनत चाललेले. पण आपण देवाचे नियम पाळले तर आपल्याला काही होणार नाही. जे देवाचे नियम मोडतात, देवाला सोडून सुद्धा देवाला सोडून गेलेले आहेत, विसरलेले आहेत, त्या लोकांचा अंत आणि नाश ठेपलेले आहे. आपण देवाच्या नियमात चालले तर आपण वाचविण्यात येतील, आपण नियम मोडले तर आपली पण ती स्थिती होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.